नमस्कार. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये CRZ आणि तळाशीलचा जो विषय, तळाशील गावाचा जो विषय सुरू आहे, त्या संदर्भात बैठका झाल्या. जिल्हाधिकारी मॅडम यांनी मागच्या काही दिवसांपासून CRZ संदर्भात अनेक बैठका घेतल्या. त्यानंतर आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक सकारात्मक बैठक आज पार पडली. पहिला विषय तळाशीलचा. तळाशील गावातली लोक काही विषयासाठी आंदोलनाला बसले होते आणि त्या विषयाचं जी चर्चा होती त्यासाठी गावातले ग्रामस्थ काही प्रमुख मंडळी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. आमच्या सगळ्यांसमोर त्यांनी व्यथा मांडल्या आणि तोडगा म्हणून, उत्तर म्हणून आम्ही त्यांना जे सांगितलं की तळाशील गावामध्ये जे त्यांना नको आहे, वाळू उपसा नको आहे, त्यांना जिथे जमीन काही ठिकाणी खचते त्याचं त्यांना उत्तर हवं आहे आणि असे 2-3 प्रमुख विषय त्यांच्या मनामध्ये होते ते त्यांनी बोलून दाखवले. वाळू उपसा तिथे होणार नाही याची 100% गॅरंटी आम्ही प्रशासनाने दिली आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी दिली, कारण का तो नोटिफाईड स्पॉट आहे जिथे वाळू उपसा होऊ शकत नाही. आणि जे आता मी 4 वाजता तळाशील गावामध्ये स्वतः जातोय, बाकीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा मूळ विषय होता एक FIR व्हावा. काही ठिकाणी मला वाटतं 2 दिवसापूर्वी 2 बोटी तिथून अचानकपणे निसटल्या. तर गावाचं म्हणणं होतं की त्याच्यावर FIR झालेला नाही. तर मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी तिकडे होते. मी त्यांना सांगितलं की त्याच्यावरती तुम्ही FIR, जरी तुम्हाला नावं माहीत नसली तरी कारवाईची सुरुवात म्हणून तुम्हाला FIR नोंदवावी लागेल आणि तशी FIR आता आज उद्यामध्ये ती नोंद होईल. आणि बाकी असे अनेक विषय, बंधाऱ्याचा विषय त्याच्यामध्ये निघाला. बंधारा जो ऑलरेडी सँक्शन आहे, काही लोकेशन जिथे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, काही स्पॉट जे पूर्ण झालेले आहेत ते आता सगळे बघायला मी आता जाणार आहे. सकारात्मक मीटिंग झाली. व्यवस्थित सगळ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून जे काय सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं आणि आता गाव एकत्र मिळून आम्हाला इकडे भेटणार आहे 4 वाजता. दुसरा विषय होता CRZचा. CRZ आपल्याला माहिती आहे मागच्या काही काळामध्ये नोटिसेस आल्या होत्या किनारपट्टीवर. तर त्या किनारपट्टीवरच्या नोटिसेस कधीच आमच्या किनारपट्टीच्या नागरिकांवर येऊ नये, मच्छीमारांवर येऊ नये, यासाठी आम्ही रेग्युलराईज करण्यासाठी, ते नियमित करण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रयत्न करत होतो. आज त्याचा आढावा घेतल्यानंतर एक पॉझिटिव्ह बातमी बाहेर याच्यामध्ये अशी आली की किमान 80% लोक ऑटोमॅटिक रेग्युलराईज होत आहेत ह्याच्यामध्ये, जे इतक्या वर्षापासून कधी झालं नव्हतं. ऑटोमॅटिक नियमित होत आहेत. जे बाकीचे 20% राहतील त्यांना विस्थापित करणार नाही, कुठेही त्यांना अडचण होईल असं काय होणार नाही. पण त्या 20% मध्ये पण आपल्याला काय तरतुदी कायद्याने दिलं आहे, ज्याच्यामध्ये पुढे कधी ग्रीन ट्रिब्युनलमध्ये कोणी जरी गेला, आता जसं एक व्यक्ती ग्रीन ट्रिब्युनलमध्ये गेला आणि ती कंप्लेंट ट्रिगर झाली, ती कंप्लेंट ॲक्टिवेट झाली, असे वारंवार कोणतरी जात राहावे आणि त्याच्यातून स्थानिकांना त्याच्यातून त्रास व्हावा, ही पद्धतच थांबली पाहिजे. ह्यासाठी 100% रेग्युलराईज करणं, 100% त्याच्यामध्ये नियमित हा सगळा विषय करणं. कारण का मागे जर तुम्ही बातम्या बघितल्या असतील, वाचल्या असतील, महसूल मंत्री सन्मान्य बावनकुळे साहेबांनी गावठाणं आणि कोळीवाडे हे रेग्युलराईज केले. त्यांना त्या जमिनी परत दिल्या. आमचा गाभित समाज आणि भंडारी समाज त्याच पॉलिसीमध्ये येतो हे सांगण्याचं काम आम्ही सह्याद्रीच्या बैठकीमध्ये पण, सह्याद्री विश्रामगृहामध्ये जेव्हा बावनकुळे साहेबांनी मिटिंग घेतली होती तेव्हाही त्यांना सांगितलं. आणि कलेक्टर मॅडम, मी आणि आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी त्याच धर्तीतून ह्या जमिनी ह्या ऑटोमॅटिक वर्ग व्हाव्यात, त्याच्यामध्ये कसलीही अडचण येऊ नये, ह्यासाठी आम्ही कुठेतरी यशस्वी झालो असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या 20-30%, 20-25% ज्या काही जमिनी आहेत त्या पण आपल्याला रेग्युलराईज करून मिळतील. आता ज्या काही 70-80% झालेल्या आहेत, आता ते वर्ग करण्याचं काम येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होईल. हे 2 पॉझिटिव्ह विषय आज मतदारसंघामध्ये म्हणजे ह्या मीटिंगमध्ये बाहेर पडले. हे सांगण्यासाठी आपल्याला मी इथे आमंत्रित केलं.
ह्या विषयावर आणि अजून इतर कुठल्याही विषयांवर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. तिकडे त्यांचं ते 4 दिवस आंदोलन चालू आहे, आज 5वा दिवस आहे. त्यांचं म्हणणं होतं, फर्स्ट तुम्ही म्हटलात तसं ती कराच आणि जे येतं म्हणजे वाळू उपसा जो होतोय तो होतो, त्याबरोबर आम्हाला मासे आणि उतरण्यासाठी पण अटकाव झालेला आहे काही ठिकाणी. जेटी एक आहे, ती जेटी जी आहे ती मत्स्य जेटी नाही असं सांगून प्रवासी जेटीवर सुद्धा विरोध होतोय. ती पण त्यांची एक भूमिका म्हणजे त्या आंदोलन ते आता मला सांगणार आहेत. हा विषय मीटिंगमध्ये निघाला नव्हता, कदाचित आता सांगतील ते मला. त्याच्यावरती आम्ही विषय कसा हँडल करायचा तो करू, पण तो विषय मीटिंगमध्ये आला नव्हता. हा नवीनच विषय आहे, बघू तो पण हँडल करू. बघा, आपण लोकांबरोबर आहे, त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध आम्हाला काही करायचं नाही. विषय राहतो फक्त ते कसं नियमित करायचं, किंवा जे नियमित आहे जिथे उपसा होऊ शकत नाही तिथे प्रशासन गस्त घालून तिथे होता कामा नाही वाळू उपसा, एवढा विषय राहतो. आणि बाकी जिथे जमीन आणि जिथे वाळू कमी होते असं त्यांचं जिथे म्हणणं आहे. बघा, आपल्याला कर्ली नदीचा जो काय भाव आहे तो ऑटोमॅटिकली काही ठिकाणी वाळू किंवा ह्या सगळ्या विषयासाठी ऑटोमॅटिक ती प्रक्रिया भरत असते. तरी मी सांगितलं की जिथे तुम्हाला अडचणीचं वाटते तिथे आम्हाला आता दाखवा. आता प्रशासनाचे सगळे अधिकारी पण तिकडे येणार आहेत, आम्हाला दाखवा, तेही आम्ही दुरुस्त करून देऊ. प्लस बंधाऱ्याचा विषय आहे. आपल्याला जो अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार जेव्हा होते त्यांनी आपल्याला जे पैसे दिले होते बंधाऱ्यासाठी, ते 158 कोटीचं काम पण आता कुठपर्यंत आलं, किती टप्पे पूर्ण झाले. आता तळाशीलचं काम, आता त्याही अधिकारी तिकडे, ते लोकांना दाखवण्याचं काम आता करतील. आम्ही सगळे तिकडे त्याच्यासाठीच जाणार आहोत. त्या दिवशी ग्रामस्थांनी असं पण म्हटलं होतं, इतके वर्ष बंधारा झाला नाही, पण निलेश राणे आणि निलेश राणेच्या माध्यमातून आताच म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्त निधीचे बंधारे मंजूर झाले आहेत. आणि ती फक्त प्रक्रिया काहीतरी संबंधित कोणत्या ठेकेदारामुळे मिळाली, पण आमदार साहेबांनी आमच्यासाठी बंधारे, माझ्याकडे प्रशासकीय मान्यता, जे आमदाराचं काम असतं प्रशासकीय मान्यतापर्यंतचं, ते सगळी पूर्ण झाली. त्याच्या पलीकडे जर ठेकेदार मस्ती करत असेल तर त्याला पण धडा शिकू. आपल्याला कोणाला सोडायचं नाहीये. ते आपण, आताही ते अधिकारी होत्या तिकडे, त्यांना पण मी सांगितलं, आता जिथे बंधाराचे स्पॉट पूर्ण झालेत ते लोकांना समजून सांगा कसे आहेत ते, आणि जिथे राहिलेत ते आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसे आहेत ते. सगळ्या अधिकाऱ्यांनी तिकडे बोलवले. बघा, मागच्या 10 वर्षामध्ये जे झालं नाही म्हणून तर आपण नेहमी म्हणतो की बॅकलॉग भरून काढायचं आहे. आताही माझ्यावर नको नको ते टीका करत चाललेत, मला काही फरक पडत नाही. मी त्यांना शुभेच्छाच देत आलेलो अजूनपर्यंत माझी आमदारांना. आता त्यांना माझ्यावर फक्त जेलेसी म्हणूनच ते माझ्याकडे बघतात. मी त्यांना कधी गिनती पण घेत नाही त्यांची, कधी म्हणजे जाऊ दे, आता माणूस पडला आहे तर कुठेतरी मन दुखत असेल त्यांचं, म्हणून ते माझ्यावर टीका करत असतील. पण ते टीका करू दे, मला अजिबात ते माझ्यावर टीका करतात त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा तो अधिकार आहे. पण बौद्धिक काहीतरी त्यांनी, तुम्ही काय दिलं मागच्या 10 वर्षामध्ये हे पण कधीतरी सांगितलं पाहिजे. हा जो तळाशीलचा विषय असेल, किनारपट्टीचा विषय, हा मागच्या 10 वर्षात का सुटला नाही? CRZचा विषय मागच्या 10 वर्षामध्ये का सुटला नाही? आम्ही जर म्हणतो आम्ही 70% मच्छीमारांच्या जमिनी रेग्युलराईज करून देऊ, म्हणजे आम्ही 100% देणार. आजपर्यंत रेग्युलराईज हा विषय का नाही नियमित करून दिलात? मला त्याच्यामध्ये काय पडायचं नाही, लक्षात घ्या. आता पण 10 तारखेला मला वाटतं मत्स्य विभागावर कुठेतरी ते मोर्चा काढतायत. आता 10 तारीखच कशी निवडली मी तुम्हाला सांगतो. म्हणजे माणसाचं मन किती लहान आहे. 10 तारीख हे आमच्या राणेसाहेबांचा वाढदिवस आणि कुठेतरी गालबोट लागावा म्हणून तो दिवस निवडला. म्हणून माणसाची मनं किती लहान आहेत. ते काय विकास करणार हो? काय लोकांच्या बद्दल ते लोक, त्यांना राणेंबद्दल एवढा आकस आहे की त्यांना दुसरं काही दिसतच नाही. त्यांना मतदारसंघ दिसत नाही, पॉझिटिव्ह कुठली बातमी दिसत नाही. आता फिशरीजचा जो विषय आहे, मी तोही माहिती काढली. फिशरीजचा जो विषय आहे, कुठल्या तरी LED आणि त्या विषयाचा काहीतरी तो विषय आहे, बरोबर आहे. तुम्हाला जर आठवत असेल, LEDच्या विरोधात आम्ही ती बोट, म्हणजे 15 लाखाची बोट, आम्ही 90 लाखाचा फाईन लावा हे सांगणारा निलेश राणेच होता. मी कधी कोणाला प्रोटेक्शन मिळावं चुकीच्या कामाला असं कधी केलं नाही, कधी करणार नाही. त्याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिलेलं नाही. जे पारदर्शक आहे तेवढं मी लोकांसमोर ठेवतो. आता झालंय काय माझ्या आमदारांचं, त्यांच्याकडे आता वेळ भरपूर आहे, पण ते वेळ चांगल्या कामांसाठी उपयोगात आणत नाही. नेगेटिव्ह कुठे आहे, नेगेटिव्ह काय करता येईल त्याच्यासाठी त्यांचा पूर्ण वेळ जातो.
माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांना त्यांचे प्रयत्न करू दे. कारण का मुळात काय मला एवढं लक्षात आलं आहे, त्यांना द्यायचं काय नाही आहे. त्यांना फक्त काही विषय खेळवत बसायचे. ज्या माणसाला द्यायचं असतं ना, तो सांगतो हे घ्या, हे मी माझ्याकडून दिलेलं आहे. 10 वर्षामध्ये मागच्या त्यांनी काय दिलं मतदारसंघाला हे मी एकदाही बघितलेलं नाही. आता त्यांना डिस्टर्ब करायचा आहे मतदारसंघ, करू दे. माझं काय म्हणणं नाही, आम्ही समर्थ आहोत ह्या सगळ्या विषयाला हँडल करायला. पण कुठलाही विषय पारदर्शकपणे आम्ही जो काय सोडवतोय तो मागच्या 10 वर्षात का झाला नाही ह्याचे कधीतरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी अजून टीका करू दे. मला असं वाटतं ते जेवढे माझ्यावर टीका करतात तेवढं माझं चांगलंच होतं, म्हणून त्यांनी माझ्यावर टीका करू दे. मला काही म्हणणं नाही. 10 तारखेचा मोर्चा कशासाठी आहे एकदा त्यांनी स्पष्ट जाहीर करावं की मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं या विषयासाठी, आणि मोर्चा खुशाल काढावा. तुम्ही आता म्हटलं तसं तो याचा प्रश्न CRZ होता, तो अनेक वर्ष होताच. पण आता मच्छीमारांनी 3-4 वेळा तुमची बैठक घेतली आणि आता कुठेतरी मार्गी लागला. आजही मार्गी लागतं, पण आधीच ते समाधानी होते मच्छीमार. कुठेतरी तो आमचा प्रश्न मिटतोय, त्यांच्यावर कारवाई जी होत होती ती कुठेतरी ती थांबलेली होती. म्हणजे आता जी जराशी त्याच्यातून साहेबांना ती स्पष्टता होती. म्हणजे आता जी नियमित होणार आहे म्हणजे ती किनारपट्टीवरची बांधकाम. बघा, देवबाग, वायरी, तारकर्ली ही जी लाईन आहे, मी तुम्हाला ते पाहिजे सगळं मॅपवर समजवतो. ही जी लाईन आहे ही ज्याला HTL लाईन म्हणतात, जे कंप्लेनंट होते हुले म्हणून, त्यांनी काय मागणी केली ग्रीन ट्रिब्युनलकडे की ह्याचा रिसर्वे व्हावा. त्यांनी डायरेक्ट तक्रार केली नाही. तक्रार अशी केली की रिसर्वे व्हावा. रिसर्वेमध्ये त्यांनाही माहिती आहे काही लोक पुढे आलेली आहेत, काही प्रमाणाच्या एकदम थोडं 10-10 फुटांनी पुढे आलेले. पण ते नियमात आपण बसवू शकतो, कुठेही त्याच्यामध्ये गडबड नाही. ते कसं बसवायचं, 1991ची लाईन पकडायची, 2011ची लाईन पकडायची आणि ह्यांना रिलीफ द्यायचं किंवा त्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी त्यांना परत द्यायचे. जसं कोलीवाड्यांना दिले आहेत, मुंबईवाल्यांना दिले, मुंबईच्या CRZ मध्ये दिलेले आहेत, तसंच आमच्या कोकणाच्या, आमच्या सिंधुदुर्गातल्या किनारपट्टीला द्यावं ही आमची मागणी आहे. हे आम्ही बावनकुळे साहेबांना पण सांगितलेले, सभागृहात पण सांगितले, ते त्यांना मान्य आहे. म्हणजे एका बाजूने आपण त्यांना नियमित करतो आणि दुसऱ्या बाजूने आपण त्यांना मालक करतो. म्हणजे टांगती तलवार कुठलीच राहणार नाही आयुष्यभरासाठी. हे प्रयत्न अगोदर खोतसाहेब कधीच झाले नाही. आपण करतो कारण का आपल्याला आपला प्रामाणिक अशी इच्छा आहे की गाभित समाज आणि भंडारी समाज ह्या जमिनीच्या कुठल्याही शासनाच्या वादामध्ये भरडला जाता कामा नये. तो मालक राहायला पाहिजे, तो किनारपट्टीचा मालक आहे आणि तो मालकच राहायला पाहिजे, ही आमची भावना आहे आणि तसंच आम्ही काम करतोय. जी लाईन आता ओढली गेली आहे, ग्रीन ट्रिब्युनल जी वारंवार नोटिसेस, आतापासून नाही, उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही काही नोटिसेस आल्या, त्याच्या अगोदर 2014 आणि 19च्या मध्ये पण काही नोटिसेस आल्या. त्या नोटिसेसला कधी उत्तरच गेलं नाही ज्या पद्धतीचं उत्तर जायला पाहिजे होतं. हे मालक आहेत हे कधीतरी शासनाला सांगितलं पाहिजे होतं, हे कधी सांगितलं गेलं नाही साहेब. 10 वर्ष हे मच्छीमार आमचे मालक आहेत किनारपट्टीचे, हे सांगायला जे धाडस लागतं ते माझ्या आमदारांनी दाखवलं नाही. म्हणून आज ही सगळी प्रक्रिया शासनाच्या मान्यतेने आम्ही मच्छीमारांना ही जमीन रेग्युलराईज करून देणार, म्हणजे त्यांचा मालकी हक्क झाला. परत त्यांना कुठल्याच नोटिसेस डिस्टर्ब करू शकत. आता काही हॉटेलवाले आहेत ते काही प्रमाणामध्ये हे करतायत, म्हणजे त्या लाईनीचं उल्लंघन होत आहे, तेही कसं दुरुस्त करून देता येईल. कारण का मुंबईला ऑलरेडी CRZ मध्ये मोठी परवानगी मिळालेली आहे, मुंबईला रिलॅक्सेशन मिळालं आहे CRZ मधून. तर त्याचाच रेफरन्स, त्याचाच धागा पकडून आमच्या किनारपट्टीने काय कोणाचं वाईट केलं आहे. जर तुम्ही मुंबईला देऊ शकता मुंबईच्या मच्छीमारांसाठी, तर आमच्या मच्छीमारांना का नाही. बावनकुळे साहेब कन्व्हिन्स आहेत, फिशरीज डिपार्टमेंट पालकमंत्री पॉझिटिव्ह आहेत. सगळे विषय आता शासनालाही कळले आहे की इकडे मच्छीमारांना आपण डिस्टर्ब करायचं नाही, त्यांना आपण मालक आहेत तर त्यांना मालकच ठेवलं पाहिजे, हे आपण तिथपर्यंत आणलं आहे. आता येणाऱ्या प्रोसिजरमध्ये 20-30% जे नियमित करण्यासाठी जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते पण प्रशासनाकडून आम्ही दुरुस्त करून आम्ही ते देणार. बांधकाम आहे ते आपल्याला नवीन CRZ नॉर्म प्रमाणे आपल्याला रेग्युलराईज करायला लागेल. अनधिकृत नाही आहेत बॉस, हे अजिबात अनधिकृत नाही आहेत, हे नियमित नवीन कायद्याप्रमाणे आपल्याला त्यांना रेग्युलराईज करून द्यायचं, तेवढाच विषय राहतो.
हे अनधिकृत तुम्ही मुळीच समजू नका. हे त्यांच्या मालकी हक्काचे आहेत. काही जे व्यावसायिक अतिक्रमण करतायत हे जास्त करून घरांचा, मच्छीमारांचा तेवढा विषय नाही जेवढा खाजगी हॉटेलवाल्यांचा आहे. ते पण आपण दुरुस्त करून, जर ते अति पण करायला कोणाला द्यायचं नाही, नियमामध्ये ठेवून त्यांना आम्ही रेग्युलराईज करून देणार. पण किनारपट्टीचं नुकसान होईल असं नाही. म्हणजे पर्यावरणही राखलं गेलं पाहिजे. आणि जे हॉटेलवाले, काही व्यावसायिक जे जास्त पुढे आलेत, मच्छीमारांचा त्याच्यामध्ये जास्त विषय नाही. जे काही ठराविक आहेत, 25 एक काहीतरी आहेत, मला जो काय आकडा मिळाला आहे तो 25-30 आहेत, त्यांनाच फक्त दुरुस्त करून द्यायचं आहे आम्हाला. 70% ऑलरेडी रेग्युलराईज झालेले आहेत. चिवलाचे झालेत, तुमच्या दांडीचे झालेत, देवबाग, वायरी आणि तारकर्ली या 5 लोकेशन जिथे प्रॉब्लेम आहे कंप्लेंटचा, CRZचा, तो मी तुम्हाला सांगितलं.